आहे उघडना डोळे हवं तर माझ्यावर ओरड मला रागव पण बोल ना माझ्याशी अशी डोळे बंद ठेवून पडून नको राहूस ना माई ना खूप वाईट वाटतंय अशात मी सासूबाई इथे का आले असतील बाबाजींनी का पाठवलं असेल हे सांगितलं तर रावणच्या दुःखात अजूनच भर पडेल नकोच रमाई आओ मी आहे ना तुमच्या बरोबर मी माझं सर्वस्व पणाला लावून सासूबाईंना ठणठणीत बरं करेन आम्ही म्हणजे आबाळातलं तार झाडावरची पानं समधीकडे वाहणारा वारा आणि तू आम्हाला जाब विचारायला आलीस आम्हाला जाब नाही बाबाजी मी हे सांगायला आले की रमाई काल इथे आली पण घरी आलीच नाही वाटेल तशा चुका तुम्ही करा आणि मग अंगाशी आलं की इथं धावत या गुरु जिंगरोबाचा कोप्या ती देवटी सखू आणि तुझा भाऊ तिचा नवरा दिगू यांच्यामुळं गुरु जिंगरोबा कोपलेत पण रमाईचं काय भोग येत ना तिचे भोग तिला भोगावे लागणारच ना बाबाजी आम्ही आहोत ना तिच्या पांग तिच्या जीवावर बेतलं तर तिला ओढून काढू तिला काय बी होणार नाही सांभाळू आम्ही कळलं ना सखू आणि दिगू दोघंही बेअक्कल आहेत दिगू तर अगदी नंदी वळल्यासारखा त्या सखूच्या आधीच झालाय दिगूचा बी लय राग करते की काय मग तिला धरून ठेवायलाच हवं आम्ही तुम्हाला यातून बाहेर काढू दिगू बी परत येईल आणि रमाई बी परत येईल पण अट एकच आहे इथं आपण जे काय बी बोललो ते कोणाला बी सांगायचं नाही एकदम गुपित ठेवायचं जय जिंगरोबा जय जिंगरोबा सासूबाई कसं वाटतंय पाणी देऊ का नको सासूबाई तुमच्या पोटात काहीच नाहीये जर लवकर बरं व्हायचं असेल तर अंगात शक्ती असायला हवी की नको मी तुमच्यासाठी पेज करू का गरम गरम पेज प्याल नको येऊने सासूबाई मी पाणी सासूबाई मला यमुना माणसं समजतात की काय हो सासू हो रमाई देते पाणी दे रमाई सखूला यमुनाताई का म्हणतीये आणि ही सखू सांगत का नाहीये पाणी पी सखू अगं तू सांग ना पाणी पिते ना वैद्य आजोबांनी ही औषधं दिलेली आहेत ही घे बैलगाडी केलेली आहे गाडीवान बैलगाडी घेऊन येतोच आहे आपल्याला निघायला हवं ही औषधं जपून ठेव घे सखू तुझे हात बघू आओ
नाही काही नाही. अगं तुझे पण हात भाजलेत सकू. दे इकडे बघू. अहो काही नाही. अहो असं काय करताय? सोडा ना माझे हात. अगं सोडा काय, हात बघ. तू बस बरं इथे. अहो नको ना हो, काही नाही झालंय. मी बस म्हणतोय ना, बस इथे. काही नाही झालं काय? अजून काय व्हायला हवंय? रमाईच्या हातांना लागलेली आग विझवताना तुझे हात बघ किती पोळले. किती दुर्लक्ष करतेस. तुझ्या बुवा आजोबांना कालच सांगितलं असतंस तर त्यांनी उपचार केले नसते का? आज जरा तरी बरं वाटलं असतं. पण अजिबात ऐकायचं नाही. अहोंच्या मनात माझ्याबद्दल किती काळजी. विठुराय मला खूप बरं वाटलं रे. हे काय चाललंय काय तुम्हा दोघांचं? जनाची नाही तर मनाची तरी लाज. जगाचं भानच नाहीये का तुम्हा दोघांना? अरे माझी मावशी तिकडे धारातीर्थी पडलीये. तुमचे काय चाळे चाललेत? काय बोलतेस तू ताईये? बोलण्यात जरा तरी ताळतंत्र असायला नको का? उगाच कशातही वाईट शोधून काढतेस. नाही, बोलण्याआधी जरा सकूचं वय किती, ती किती लहान आहे याचा तरी विचार कर. काल रमाईच्या हाताला लागलेली आग विझवताना. हा 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 मला सगळं ठाऊक आहे. उगाच आणखीन बायकोचं कौतुक करून सांगायला नकोय. हा अगं मग सकूच्या हातावर उपचार करायला नकोत का? तिच्या हातांना तेल तरी लावायला नको का? सकू चल निघायला हवं, तयारी कर. हे काय लगेच निघालात? मग थांबा जरा, मी पण माझं कपड्याचं गाठोडं घेऊन येते. हा आता तू कशाला येतेस आमच्या सोबत? अरे का म्हणजे काय? आता मावशीची अशी अवस्था असताना माझा जीव लागणार आहे का इथे? मी येते. हा अगं पण सगळे आहेत तिथे. यमुनाताई आहे, काकू आहे आणि सकू पण आहेच की. अरे हो, पण अशा वेळेला 4 माणसं हवीत. 4 माणसं? काही काय बोलतेस ग? अरे म्हणजे खांदा द्यायला नाही म्हणते मी, आधाराची 4 माणसं हवीत असं म्हणतीये. आता कोण माझ्या बोलण्यातून वाईट शोधतय? अरे मी असले म्हणजे यमुनेला काकूंना मदतच होईल ना. थांबा तुम्ही, आलेच मी पटकन. हा